आज आपण धानोरा बुद्रुक या गावी आलेलो आहोत। या गावी येण्याचं महत्त्वाचं कारण असं की शेतकरी नेते सहदेवजी होनाळे यांनी आज धानोरा बुद्रुक या गावी अन्नत्याग आंदोलन केलंय। हे आंदोलन कशासाठी केलंय हे आपण पाहण्यासाठी त्यांच्या गावी आलेलो आहोत। आपल्या सोबत आहेत सहदेवजी होनाळे। आपण त्यांना विचारणार आहोत की हे आंदोलन तुम्ही कशासाठी केलंय, नेमकं ह्याची पार्श्वभूमी काय आहे। तर सहदेवजी काय सांगाल आजच्या आंदोलनाबद्दल? काय आजचं आंदोलन एक दिवसीय अन्नत्याग संवेदना आंदोलन हे महाराष्ट्रात सर्वत्र चालू आहे। या आंदोलनाचं कारण असं आहे की बाबा शेतकऱ्याची आत्महत्या म्हणजे आज 19 मार्च 1986 रोजी महाराष्ट्रातील करपे शिवाजी करपे यांनी आपली पत्नी व 4 मुलासह म्हणजे नापिकी कर्जबाजारी याला कंटाळून आत्महत्या केली। हा संवेदना दिवस त्या दिवसापासून जर बघितलं तर खऱ्या अर्थाने शेतकरी आत्महत्या म्हणून शासकीय दरबारी त्याची नोंद झाली आणि त्यानंतर लाखो शेतकऱ्याने आत्महत्या केल्या तरी या सरकारला जाग येत नाही। म्हणून दरवर्षी या सरकारला जाग आणून देण्यासाठी या सरकारला एक संवेदना शेतकऱ्याची म्हणजे वेदना सांगण्यासाठी हे आंदोलन केलं जातं। त्याचाच भाग म्हणून आज मी या ठिकाणी आमच्या धानोरा येथे शेतामध्ये हे अन्नत्याग आंदोलन सुरू केलेलं आहे। आता हे अन्नत्याग आंदोलन कशासाठी आहे की बाबा शेतकऱ्याच्या विरोधातील जे 3 कायदे आहेत ते कायदे शासनाने रद्द करावे। एक पहिला कायदा कोणता म्हणजे 1951च्या घटना दुरुस्तीमध्ये हे कायदे समाविष्ट करण्यात आले 9व्या परिशिष्टात। म्हणजे ते कायदे कधीही काढता येऊ नयेत, म्हणजे हे कायदे शेतकऱ्याचे कर्दन काळ आहेत। पहिला कायदा कोणता तर जमीन धारण कायदा, म्हणजे शासनाला जर जमीन धारण करायची असले तर शेतकऱ्याच्या परवानगीची गरज नाही, तो दंडी मुडपी करून त्या ठिकाणी त्याची जमीन संपादित करू शकतो। त्याच्यानंतर जमीन धारण कायदा म्हणजे शेतकऱ्यांना म्हणजे एवढीच जमीन आपल्याकडे धारण करता येईल अशा पद्धतीचा कायदा आणला। म्हणजे शेतकरी 2 एकर 4 एकरमध्येच त्याला जगायचं, म्हणजे त्यानं त्यापेक्षा जास्त एक मर्यादेपेक्षा जास्त जर जमीन धारण केली तर ती जमीन सरकार जमा होते। आणि तिसरा सगळ्यात मोठा शेतकऱ्याचा जो कर्दन काळ ठरलेला आहे तो कायदा म्हणजे जीवनावश्यक वस्तू कायदा। म्हणजे जीवनावश्यक वस्तू कायद्यामध्ये जर शेतकऱ्याच्या घरामध्ये जर धनधान्य असेल आणि इकडे जर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली तर ते धनधान्य भरून नेण्याचा सुद्धा अधिकार शेतकऱ्याने म्हणजे सरकारने स्वतःकडे ठेवलेला आहे। आणि या कायद्याने ज्या ठिकाणी म्हणजे एखाद्या वेळेस चांगले दिवस आले शेतकऱ्याला माल विक्रीसाठी 4 पैसे चांगले मिळणार म्हणलं की तशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी बाहेरून आयात करणे आणि साठेबाजीवर बंदी आणणे अशा पद्धतीने त्या कायद्याच्या अनुषंगाने अंमलबजावणी केली जाते आणि शेतकऱ्याला मरणाच्या दारामध्ये ढकललं जातं। म्हणून या सगळ्या गोष्टी थांबाव्या, हे 3 कायदे रद्द व्हावेत म्हणून दरवर्षीप्रमाणे यावर्षी हे मी अन्नत्याग आंदोलन केलेलं आहे। यापूर्वी या विहिरीमध्येच एक दिवसभर मी अन्नत्याग आंदोलन केलं होतं आणि त्याच्यानंतर त्याच्या अगोदर अहमदपूर येथे हे अन्नत्याग आंदोलन मी गेले 3 वर्ष झाले हे अन्नत्याग आंदोलन करतोय। आणि महाराष्ट्रातील शेतकरी नेते गेले 10 वर्ष झाले अमर हबीब असतील किंवा इतर शेतकरी संघटनेचे नेते हे आंदोलन आज दिल्ली, पुणे, अंबेजोगाई अशा महाराष्ट्रातील प्रमुख शहरात आणि गावागावात हे आंदोलन करत आहेत। नेमकं ह्या आंदोलनाचा प्रशासनावर किंवा सरकारवर काही प्रभाव किंवा परिणाम होतोय असं तुम्हाला वाटतंय का? हो, आज नाही उद्या प्रभाव पडेल, पण आमची जी भावना आहे की ते जे आजपर्यंत शेतकरी ज्यांनी आत्महत्या केली या जगाला या देशाला पोसलं सांभाळलं पोशिंदा जगाचा पोशिंदा त्यांना आत्महत्या केली त्या सर्व शेतकऱ्यांना कुठंतरी संवेदना कुठंतरी भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून हे आम्ही आंदोलन सरकारला जाग येईल नाही येईल, सरकारच्या जर कुठं संवेदना जाग्या असतील तर ही शेतकऱ्याला खरी श्रद्धांजली म्हणून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याला श्रद्धांजली म्हणून हे कायदे रद्द करतील। धन्यवाद सहदेवजी। आपल्यासोबत सहदेवजी होनाळे हे होते। यांनी जे आंदोलन केलंय हे अन्नत्यागाचं याच्याबद्दल त्यांच्याशी आपली बातचीत झाली। दिनेश कांबळेसह मी दीपक पैठणे, बातम्या 24 तास। व्हेरी गुड।